अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा, मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. असा उल्लेख इतर कुणी केला असता तर फडणवीस शिंदेंनी थैथयाट केला असता, असंही वक्तव्य. तर कडेलोट सारख्या शब्दांचा वापर राजकारणात करू नये, असा वापर छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल. राऊतांच्या टीकेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र लुटण्याची भाजपची मानसिकता महाराष्ट्रावर चालून आलेल्या या मातीत गाडलं, काहींना ती समाधी वाटते. आदित्य ठाकरेंची शहांच्या वक्तव्यावर टीका. औरंगजेबाच्या थडग्याला अमित शहांनी समाधीचा दर्जा दिला, रायगडावर शहांनी औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरून राऊतांची जोरदार टीका. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते, काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी, अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. काही लोक त्यांच्या गावालाही जाऊन असतील, आदित्य ठाकरेंचा निशाणा. निधीवरून कॅबिनेटमध्ये खून खराबा दंगल होईल, राऊतांची प्रतिक्रिया. तर काल गृहमंत्र्यांनी एसएनसीला हटकलं, आज हट है कल कट है, शिंदेंवर टीका. अजित पवार दादागिरी करून निधी घेतात, मात्र मला लोकांचे पाय पकडूनच निधी मागायचा आहे. निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला. मुंबई पालिकेसाठी दोन्ही शिवसेनांनी थोपटले दंड, आपलं लक्ष बीएमसी, त्यासाठी सुधीर साळवेंना सचिवपद दिलं. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांशी बोलताना वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही, फक्त परप्रांतीय म्हणून उत्तर भारतीयांबरोबरच वाद का होतो, अविनाश जाधव यांचा सवाल. तसंच उद्धटपणे बोलतात त्यांना आमचा हात लागतो, असंही वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय, गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेला डिवसलं. तर मी कोणत्याही भाषेत बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य. राज्यात भाजप आणि भाजपची बी टीम काम करते, हे सर्वजण सेटिंगवर चालतात. आदित्य ठाकरेंचं नाव न घेता मनसेवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंकडून मराठी की पाठशाळा कार्यक्रमाचं आयोजन, मराठी भाषा शिकण्यासाठी संधी दिल्याची आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी बेस्ट आणि मुंबई पालिकेवर बोलू नये, आजवर तुम्ही मुंबई पालिका आणि बेस्टला लुटलं, प्रसाद लाड यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरे गटाचे आनंद दुबे आता मराठी शिकवणार का, कुठे गेले ठाकरे गटाची मराठी माणसं, ठाकरेंच्या मराठी की पाठशाळा कार्यक्रमावर मनसेच्या नयन कदम यांची टीका. ठाकरेंच्या पक्षातल्यांनी स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत घालावं, ठाकरेंच्या मराठी की पाठशाळा कार्यक्रमावरून गुणरत्न सदावर्ते यांची टीका. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 40 दिवसांचं पोलीस संरक्षण दिलंय, त्याला स्पेशल सिक्युरिटी आहे, संजय राऊतांचं वक्तव्य. तर प्रशांत कोरटकरला सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. कोरटकरला मोकळं सोडलं तर लोक त्याला सोडतील का, प्रशांत कोरटकरवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरचा कडेलोट करणार का, सोलापूरकरवर अद्यापही एफआयआर का दाखल झाली नाही, अमोल मिटकरींचा सरकारला सवाल. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा केला पाहिजे, महापुरुषांचा अवमान करणं जनतेला मान्य नाही, प्रशांत कोरटकरवर बोलताना अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतंय, त्याशिवाय पुढे काही चालत नाही, बारामतीत एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. रायगडच्या रोह्यात ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगेंचा कार्यकर्त्यांचा अजितदारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सुनील तटकरे, आदिती तटकरेंची उपस्थितीत जाहीर प्रवेश. आम्ही पक्षातील लोक फोडतो तसे शाळांनी विद्यार्थी फोडावेत, पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांकडून आमदार फंडातून 10 लाख जाहीर. विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का, रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांवर ट्विटद्वारे टीका. गुलाबरावांचा सल्ला म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ, दुसऱ्यांनी केलेलं पळवून कसं न्यायचं हा सल्ला ते शिक्षकांना देतायत का, रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका. गुलाबराव पाटलांनी चांगलं उदाहरण दिलं, शिक्षकांनी ते आत्मसात करावं, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर प्रामाणिक हेतूने गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केल्याची सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया.
गद्दारीची आणि फोडाफोडीची सवय विद्यार्थ्यांना लावू नका, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका. जळगावच्या पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटलांकडून दशमा भवानी नृत्य सादर. मोठ्या भक्तिभावानं दशमा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः सहभाग नोंदवला. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. त्यावेळी सगळे ब्राह्मण महात्मा फुलेंविरोधात नव्हते, काही कर्मठ ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात होते. फुले चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरून भुजबळांची प्रतिक्रिया. सगळे मिळूनच तक्रारी करतात. शिंदेंनी अर्थ खात्यासंदर्भात शहांकडे तक्रार केल्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. 15 एप्रिलला किरीट सोमय्या बीडला जाणार. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी बीडच्या परळी वैजनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. अपात्र व्यक्तींनी बनावट पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा सोमय्यांचा आरोप. कायदेशीर मार्ग काढून टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाचा विषय राजकारणापर्यंत मर्यादित ठेवू नका. खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी मला एकदा सल्ला दिला होता, वेळेमध्ये दिलेला कागदही वाचला पाहिजे. संजय राऊतांचा सल्ला आजही माझ्या लक्षात. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र बनणार नाही. छत्रपती संभाजीराजेंसारखे मुलांवर संस्कार करा. छत्रपती संभाजीराजांनी प्राण त्यागले पण धर्म सोडला नाही. धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य. पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला मंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती. यावेळी सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. कार्यक्रमाला शिक्षकांची मोठ्या संख्येनं हजेरी. तिसऱ्याच आठवड्यात माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. राम शिंदे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही न्याय देतो हे विरोधकांच्या लक्षात आलं. विरोधकांनी चौथ्या आठवड्यात अविश्वास प्रस्ताव मागेही घेतला. राम शिंदेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील सानपाडा परिसरात गुरुद्वारा गुरमत समागम कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी पंजाबी पगडी परिधान केली. 25 वर्षांच्या राजकारणात आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांची मुलं बघितली. त्यामध्ये श्रीकांत शिंदेंचं काम उजवं. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पाणबुडी कुणकेश्वरला घेऊन गेलो तर केसरकरांना वाईट वाटणार नाही. दीपक केसरकर मला साथ देतील. पर्यटनांच्या मुद्द्यावरून निलेश राणे आणि केसरकर आमने सामने येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंची दांडी. अंबादास दानवेंमुळे चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याला येणं टाळल्याची चर्चा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं डॉक्टर सुश्रुत घैसासांकडून स्पष्टीकरण मागवलं. घैसासांचं उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा कारागृहात टॉवेलनं गळफास घेत आरोपीची आत्महत्या. आरोपी 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये होता. कल्याण अल्पवयीन बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर विठ्ठलवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. तळोजा जेलमध्ये विशाल गवळीची आत्महत्या. अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीचीही हत्या केली. आरोपीच्या वकिलांचा आरोप. तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्याने आत्महत्या केल्यानंही आम्हाला न्याय मिळालाय. पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य. आमच्या मुलाला मारलं गेलं, त्याची हत्या करण्यात आली. राजकारणी लोकांनी पैसे देऊन हे घडवलं असेल. आमचा मुलगा आत्महत्या करूच शकत नाही. विशाल गवळीच्या आईवडिलांचा आरोप. विशाल गवळीची आत्महत्या मात्र त्याचा भाऊ आकाश गवळीची दहशत. मंडप उभारणीचं काम करणाऱ्यांना आकाश गवळीने धमकी दिल्याचा आरोप. तडीपार आकाश गवळीची कल्याण पूर्व पोलिसात तक्रार दाखल. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं विधान. भारतात वापरल्या जाणारे ईव्हीएम मशीन सुरक्षितच. गबार्ड यांचा दावा. भारतीय निवडणूक आयोगाने फेटाळला. सूत्रांची माहिती. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षितच. आयोगाचा दावा. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी. गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती. भारतीय निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची एक्सटेंडेड ब्रांच. कुरेशी शेषन यांच्या काळातील तो आयोग नाही. महाराष्ट्रात ईव्हीएम हॅक झालाय. गबार्ड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा.
2010-11 मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंग यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं म्हटलं होतं। या मॅडमनी मनमोहन सिंग यांना सांगायला हवं होतं। गबाड यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तुलसी गबाड यांचं वक्तव्य प्रमाण मानता येणार नाही। आपल्याकडे सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब, हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही। अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। ईव्हीएम मॅनेज होतंय हे जागतिक सत्य झालंय। ईव्हीएम मॅनेज करण्याचे पुरावे आहेत। निवडणुका मॅनेज होणार असतील तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही। आव्हाडांची प्रतिक्रिया। आम्ही वारंवार सांगतोय की ईव्हीएम हॅक करता येतं। महाराष्ट्रात वातावरण वेगळं असताना निकाल वेगळे लागले। जनतेच्या मागणीनुसार बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ द्या। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। संजय राऊत हे जळणारं लाकूड, ते एकनाथ शिंदे आणि सर्व मंडळींवर जळतात। नरेश मस्केची टीका। फुलेंना ब्राह्मणांनी विरोध केला, लक्षात ठेवा। मात्र भिडेंनी वाडा दिलेला देखील लक्षात ठेवा। शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। प्रकाश महाजनांची टीका। संभाजी भिडेंनी वानप्रस्थाश्रमाला निघून गेलं पाहिजे। महाजन यांची टीका। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी यांचा शिवसेनेत प्रवेश। अडचणीच्या काळात शिवसेनेसोबत राहणाऱ्यांवर अविश्वास दाखवला जायचा, संजना घाडींचा आरोप। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरेंकडून वरळीतील आंबेडकर भवन इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। यावेळी आदित्य ठाकरेंनी बँड वाजवण्याचा आनंद घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मांस विक्री दुकानं बंद। नागपूर शहरातील मांस विक्री दुकानं आणि कत्तलखाने बंद। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेचा निर्णय। कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वरळी सी लिंकवर विद्युत रोषणाई। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे। मीरा भाईंदरमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। 24 तासात गुन्हे शाखेने ठोकल्या आरोपींना बेड्या। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पालघरच्या वाडा तालुक्यातील नदीचा पाडा गावात भीषण पाणी टंचाई। महिलांना पाण्यासाठी अंधारात बोरिंगवर रात्र काढण्याची वेळ। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। मुंबईतील पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार। महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा उगारला बडगा। टँकर चालकांच्या संपावर महापालिकेचा तोडगा। एसटी बस कोणत्या ठिकाणी याचा ठाव ठिकाणा आता मोबाईलवर एका क्लिकवर कळणार। एसटी महामंडळाकडून महिन्याभरात सुविधा उपलब्ध होणार। एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुविधेसाठी तयार करतंय मोबाईल ॲप। पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार। 2 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात पाणी कपात होणार नाही। खडकवासला धरणात मुबलक पाणीसाठा असल्यानं पुणेकरांची चिंता टळली। पुण्यातील एमटीडीसीचं रिसॉर्ट 70% फुल। उन्हाळी सुट्ट्यात फिरण्यासाठी पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 3घांना अटक। विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर काल शिक्षण विभागातील 3घांना ठोकल्या बेड्या। नागपूर जिल्ह्यात मागील 2 वर्षात 5 कंपन्यांमधील स्फोटात 31 कामगारांचा मृत्यू। 2च दिवसांपूर्वी उमरेडमधील एमएमपी कंपनीतील स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला होता। रायगडच्या गोरेगावमध्ये मंत्री भरत गोगावलेंच्या कुणबी समाजाकडून भव्य नागरी सत्कार। 4थ्यांदा आमदार आणि मंत्री झाल्यानं भरत गोगावलेंचा सत्कार समारंभाला गोगावले कुटुंबीय उपस्थित। जालन्यातील रेल्वे स्टेशन परिसरात दुकानात घुसून एकावर हल्ला। 6 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये आठवडी बाजारात रात्री आगीत 4 ते 5 दुकानं जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। नांदेडच्या घामोडा फॅक्टरी परिसरात घाणीचं साम्राज्य। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जळगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 44 मिरवणुका निघणार। अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीआरपीएफ तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त। ज्योतिबा यात्रोत्सव निमित्तानं लाखो भाविकांची गर्दी। पालखी सोहळा मिरवणुकीत गुलाल खोबऱ्याची उधळण। धाराशिवच्या आवार पिंपरीमध्ये विठ्ठल गुरुदेव यात्रेचा उत्साह।
धनगरी ओव्या देवाची भेट छबिना आदी कार्यक्रम संपन्न. कुख्यात गुंड निलेश गायवळवरील हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ समोर. धाराशिवच्या अंदरूरमध्ये कुस्ती स्पर्धेत गायवळला मारहाण झाली होती. या प्रकरणात 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल. अमरावती विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळण्याची चर्चा. अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख. खासदार बळवंत वानखेडेंनी दिलेली अलायन्स एअरलाइन्सची निमंत्रण पत्रिका व्हायरल. राज्य सरकारने नव्याने मंजूर केलेल्या बाईक टॅक्सी योजनेला ऑटो रिक्षा संघटनांचा विरोध. या योजनेमुळे उपजीविका धोक्यात येईल असं म्हणत ऑटो रिक्षा मालक चालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषदेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. मंत्री गणेश नाईकांची कार्यक्रमाला उपस्थिती. मुलुंड आग्रा रोड परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची वंचितकडून पाहणी. रस्त्याचं काम करताना कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचा वंचितचा आरोप. तर अधिकारी घरी बसून झोपाच काढत असतील तर सामान्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार. वंचितच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांचा सवाल. वाशिमच्या रिसोडमधील ऋषिकेश साखरेने ड्रीम 11 मध्ये 3 कोटी रुपये जिंकले. साखरेला ड्रीम 11 ऑनलाईन खेळात पहिल्या क्रमांकाचे पॉइंट्स. मोप गावासह रिसोड तालुक्यातील अनेकांना आश्चर्याचा धक्का. मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार. एसी लोकलची संख्या 66 वरून 80 वर पोहोचणार. नव्या एसी लोकलमुळे साध्या लोकल फेऱ्यांची संख्या कमी होणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस. एजेएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी राहुल गांधी एजेएल कंपनीचे मुख्य भागधारक. महाराष्ट्राचे भूषण गवई होणार. सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश. 14 मे रोजी गवई 22वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेणार. 6 महिन्यांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती. स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय. ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत.